खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, राज्यामध्ये पीक विम्याची अपडेट यायला सुरुवात। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या काही दिवसापासून जो शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला होता, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 2400 कोटीचा मंजूर निधी झालेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे। पीक विम्याची मेसेज यायला सुरुवात झाली आहे। अजूनही आपल्याला पीक विमा जर जमा झालेला नसेल तर पीक विम्याची अपडेट कशी चेक करायची? पीक विमा 2025 ची अपडेट यायला PMFBY पोर्टल अंतर्गत प्रधानमंत्री फसल विमाची आता मेसेज शेतकऱ्यांना दिसायला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली होती। आता यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकार देण्यास सुरुवात करत आहे। मग आपल्याला पीक विम्याचे पैसे आले आहे का नाही, पीक विमा किती जमा झाला आहे आणि पीक विमा कधी येणार या अपडेटसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। आता बघा, पीक विम्याचे अपडेट जे आहे PMFBY या पोर्टलवरती उपलब्ध आहे। जर आपल्याला पैसे आले असतील तर त्या पीक विमा पोर्टलवरती पैसे आपल्याला दाखवायला सुरुवात होणार आहे। आपला अकाउंट बॅलन्स सुद्धा आपण चेक करू शकता, जेणेकरून आपल्याला हे पैसे त्या ठिकाणी पाहता येणार। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना होती। या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले होतं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा जवळजवळ 20 लाख हेक्टर क्षेत्राचं आपण भरपाई सरकारच्या माध्यमातून करणार आहोत। मग गेल्या काही दिवसापासून ही रक्कम रखडलेली होती, आता मार्च एंड नंतर हे पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्याच्या महसूल आणि वन विभाग केंद्रीय पथकाच्या आकडेवारीनुसार हेक्टरी 17,000 ते 35,000ची ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येत आहे। आपल्याला अजूनही पैसे जर आले नसतील तर पैसे कसे चेक करायचे? तर प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY या पोर्टल अंतर्गत हे पैसे आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार। गेल्या काही दिवसापासून हे पैसे रखडलेले होते, आता हे पैसे कधी मिळणार हे सर्व शेतकरी वाट पाहत होते, परंतु आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि आता सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे। राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा पीक विम्याचा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। PMFBY पोर्टल अंतर्गत आता हे पैसे जमा होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।